या नोव्हेंबर महिन्यामध्ये आळंदी येथे आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या सर्व विद्यार्थ्यांचं शिबिर होणार आहे, म्हणजे अभ्यास वर्ग होणार आहे. 17 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 9 वाजेपर्यंत आपली सर्व मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि शनिवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून आपला प्रशिक्षण वर्ग सुरू होणार. तो दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हा प्रशिक्षण वर्ग सुरू राहणार आहे. आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये कीर्तनाचं सांगोपांग प्रशिक्षण देणं, लोकांचं प्रशिक्षण करून घेणं, त्याच ठिकाणी आपण काही प्रात्यक्षिक करणं, हा विषय आपण करणार आहोत. तर आपण या वेळेला कीर्तनकार विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुम्हाला संपूर्ण कीर्तन करायचं आहे आणि हे संपूर्ण जे कीर्तन आहे त्याचा आपण जो आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्यानुसार तुम्हाला कीर्तन करायचं आहे. तर आपल्या सर्वांना हरिकीर्तन प्रबोधिनीचा जो आराखडा आहे तो आराखडा सगळ्यांना माहिती आहे. काय आहे हा आराखडा? तर आपण जो आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्यामध्ये आपण 4 चरणावरती निरूपण करतो. त्याच्यामुळे त्यात किमान 4 श्लोक आले पाहिजे, 8 ओव्या आल्या पाहिजे आणि 16 पूरक अभंग चरण आले पाहिजे. अशा रीतीने आपण आराखडा तयार केलेला आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी सादरीकरण करत असताना आळंदीला आपण जो आराखडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये जे निरूपणाचं साहित्य दिलेलं आहे ते साहित्य हे आवश्यकतेपेक्षा आपण जास्त दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणी 2 तास पण कीर्तन करू शकेल. तर आपलं कीर्तन आटोपशीर होण्यासाठी मग आपण काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी अभंगाचे 4 चरण जे आहेत त्यांचं तर गायन होणार आहे. त्याचबरोबर मग जे पूरक अभंग चरण आहेत ते प्रत्येक चरणाचे 2, अशा रीतीने केवळ 8च अभंग चरण आपल्या सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहेत, असं आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर मूळ अभंग चरण 4 आणि पूरक अभंग चरण 8 असे किमान 12 अभंग चरण त्या ठिकाणी गायले जाणार आहे. आता निरूपण करण्याचा जो नियम आहे किंवा सूत्र आहे किंवा सिद्धांत आहे ते सूत्र अथवा सिद्धांत आपल्याला सांगते की गायनाचार्य जे असतात, म्हणजे जे चरणांचं गायन करतात, त्यांनी चरणाचं गायन केल्यानंतर आपल्याला त्या चरणावरती निरूपण करायचं असतं. आता काही लोक ही पथ्य जे आहे किंवा हे सूत्र जे आहे, हा नियम आहे, ते पूर्णपणे पाळताना दिसत नाही. परंतु चरण गायलं गेल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला निरूपण करायचं असतं आणि मग गायनाचार्यांनी आपल्या निरूपणानंतर पुढे अजून कोणतं चरण उचलायचं, तर आपल्याला जे चरण अपेक्षित असेल, आपल्याला
जे चरण अपेक्षित असेल की हे चरण आपल्या निरूपणानंतर गायनाचार्याने उचलायचं आहे, तर आपल्याला त्या चरणाचा आपल्या सांगण्यातून काहीतरी संकेत करावा लागतो की जेणेकरून आपल्याला अपेक्षित असलेलं चरण हे समोरचा गायनाचार्य गाणार आहे. त्यामुळे मग आपण निरूपणाचे 2 भाग केले. पहिला जो त्याला आपण पूर्वार्ध म्हणलं, दुसरा भाग त्याला आपण उत्तरार्ध म्हणलं. पूर्वार्ध काय आहे? तर पूर्वार्ध हाच मोठा भाग आहे. मोठा भाग का? कारण तेच खरं निरूपण आहे. आणि ते कशावरचं निरूपण आहे? तर जो चरण गायला गेला, ज्या चरणाचं गायन झालं, त्या चरणावर जे निरूपण केलेलं आहे ते हे निरूपण आहे. म्हणून तो भाग मोठा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या चरणाचा संकेत करायचा आहे, तो भाग मात्र छोटा आहे. कारण आपण फक्त संकेत करणार, त्याच्यानंतर त्या चरणाचं गायन होणार आणि नंतर त्याच चरणावर आपण निरूपण करणार आहे. बरोबर की नाही? त्याच्यामुळे जो पूर्वार्ध आहे तो पूर्वार्ध मोठा असतो आणि उत्तरार्ध हा छोटा असतो. मग आपल्याला आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितल्यानंतर आपण खोलवर तपशीलवार निरूपण करण्याची सुरुवात करतो. आता आपण खोलवर निरूपण करण्याची सुरुवात करतो. त्याच्या अगोदर आपल्याला पहिल्या चरणाचं प्रास्ताविक करायचं असतं. कारण आपण जेव्हा पहिल्या चरणाचं प्रास्ताविक करू तेव्हा समोरचे गायनाचार्य पहिलं चरण उचलणार आहे आणि नंतर मग जो चरण गायला गेलेला आहे त्याच्यावरती आपल्याला निरूपण करायचं आहे आणि पुढच्या पूरक अभंग चरणाचं आपल्याला काय करायचं आहे? प्रास्ताविक करायचं आहे. असं सरळ सरळ आपलं सूत्र आहे. तर आपल्याला आपण कोणते पूरक अभंग चरण घेणार आहोत हे पण ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण सांगितलं की 2 ठरवा. आणि त्याचबरोबर ज्याच्यावरती आपल्याला निरूपण करायचं आहे, ज्याच्यावर आपल्याला निरूपण करायचं आहे असे आपल्याला काही मुद्दे ठरवावे लागतात. आणि मग त्या मुद्द्याच्या अवतीभोवती आपल्या निरूपणाची मांडणी करायची असते. आता आपण इथे तुम्हाला दिलाय तो आराखडा आहे, पण आराखडा जसाचा तसा पाठ करून म्हणून दाखवणं याला कीर्तन म्हणत नाही. कारण काय आहे? कीर्तन हा संवाद असतो. समोर बसलेले जी मंडळी आहेत त्यांच्याशी आपल्याला संवाद करायचा असतो. मग संवाद कोणत्या मुद्द्यांना धरून करावा आणि त्याच्यावरती नेमकं काय निरूपण करावं हे आपल्याला कळावं, यासाठी तो आराखडा आहे. बरोबर आहे? तर आज आपण जे उदाहरण घेणार आहोत ते उदाहरण कुठलं आहे? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तर हा जो आपला मूळ अभंग आहे त्या मूळ अभंगाच्या पहिल्या चरणावरती आपण निरूपण करतो आहे. म्हणजे काय आहे की पहिला चरण गायनाचार्याने गायल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती निरूपण करायचं आहे. त्याच्या अगोदर गायनाचार्याने पहिल्या चरणाचं गायन करावं म्हणून आपल्याला काही त्यांना संकेत करायचा असतो. तो संकेत अगदी सोपा असतो की आपण जोपर्यंत अभंगाचा पहिला चरण असं म्हणत नाही तोपर्यंत ते गायनाचार्य काही गायन करणार नसतात. बरोबर आहे? तर त्याच्यामुळे मग आपल्याला जे प्रास्ताविक करायचं आहे ते प्रास्ताविक कोणत्या मुद्द्यांना धरून करावं? तर आपण जे प्रास्ताविक दिलेलं आहे, त्याचा आराखडा दिला आहे, त्यातले काही मुद्दे आपल्याला स्मरणात ठेवले पाहिजे की बुवा आता मी उभं राहिल्यानंतर त्या मुद्द्यांना अनुसरून काही बोलणार आहे. तर आपल्याला आराखडा संपूर्ण दिलेला आहे, त्यात काहीतरी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एक मुद्दा पाहिजे.
तर त्या 3 मुद्दे आपण लक्षात ठेवू शकतो. पाहिजे तर तुम्ही 2 मुद्द्यावर बोला, पण 3 मुद्द्यावरती आपण ते लक्षात ठेवून 3 मुद्द्यावर विवेचन करू शकतो. त्यातला पहिला मुद्दा कुठला आहे की संतांनी मानवी जीवन सुखमय आणि निरामय कसं होईल याचाच सतत उपदेश केलेला आहे. मग त्यावर आपल्याला बोलायचं. दुसरा विषय काय केलेला आहे की शिक्षणासोबत संस्कार सुद्धा आहे, तोच खरा सुशिक्षित, बाकीचे केवळ साक्षर. आणि पुढचा मुद्दा जो आहे तो असा आहे की संतांनी आत्मकल्याणाची चिंता केली नाही, तर संपूर्ण प्राणीमात्रांच्या कल्याणाची त्यांना चिंता होती, कळवळा होता. आणि आणखी एक मुद्दा मला त्या ठिकाणी वाटला की सन्मार्ग सोडून विनाकारण कुमार्गाला जाणाऱ्या आणि आपले हित न जाणणाऱ्या अज्ञानी जनांना त्यांनी मोठ्या कळवळ्याने उपदेश केला, म्हणजे संतांनी. तर आता आपण आपल्या डोक्यामध्ये, बरोबर की नाही, एक आखणी केली, त्यातले मुद्दे ठरवले की आपल्याला या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपल्याला काय बोलायचं आहे. तर संतांचा उपदेश कोणता? तर मानवाचं जीवन हे सुखमय झालं पाहिजे, बरोबर की नाही. सुख कोणाला नको असतं? सुख सगळ्यांना हवं असतं ना, पण सुखासोबत ते निरामय झालं पाहिजे. म्हणजे जर सुख प्राप्त झालं तर आपण ते सुख अनुभवण्याच्या परिस्थितीमध्ये असलं पाहिजे. आणि लोकांना आपलं खरं सुख काय आहे हेही माहीत नाही, बरोबर की नाही. तर या सगळ्या गोष्टींचं दिग्दर्शन संतांनी केलेलं आहे. त्याच्यावरती आपण जरा 2-4 ओळी बोलू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा काय घेतलेला आहे की केवळ सुशिक्षित मनुष्य जो आहे, बरोबर की नाही, त्याला आपण सुशिक्षित म्हणू शकत नाही जर त्याच्याकडे संस्कार नसतील तर. संस्काराला सुसंस्कार असं म्हणतात, पण संस्कार हे चांगले असतात हे आपण गृहीत धरलं तर त्याला संस्कार पाहिजेत, नाहीतर तो फक्त साक्षर झाला. आपण शिकले सवरलेले लोक नियम मोडताना पाहतो, भ्रष्टाचार करताना पाहतो, नाही ते धंदे करताना पाहतो. याचा अर्थ काय? ते शिकले परंतु ते सुशिक्षित झाले नाही. त्यातला म्हणजे चांगली गोष्ट जी आहे ती त्यांच्यात आली नाही. हे साक्षर आहेत आणि आपल्या साक्षरतेचा उपयोग वाईट गोष्टींसाठी करतात आहे आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्यांचं आयुष्य दुःखमय करतात आणि आपलं पण आयुष्य ते पुढे दुःखमय करणार आहेत. हा दुसरा मुद्दा झाला. आता तिसरा मुद्दा काय आहे की संत जे आहेत त्या संतांनी स्वतःच्या कल्याणाची चिंता केली नाही. माझं काय होईल याची चिंता संतांना कधीच नव्हती. ह्या लोकांचं काय होईल, बरोबर की नाही. बुडते ही जन देखवे ना डोळा, म्हणजे लोक बुडतात आहेत मायाच्या सागरामध्ये, भवाच्या सागरामध्ये, संसार सागरामध्ये बुडतात आहेत. हे संतांना पाहवलं नाही आणि त्यांचा कळवळा आला म्हणून त्याने उपदेश केला. तर लोक कसे आहेत? तर सन्मार्ग पण आहे आणि वाईट मार्ग पण आहे. पण लोकांना सन्मार्गाला जाण्याची बुद्धी होत नाही, वाईट मार्गाला जाण्याची बुद्धी मात्र सगळ्यांना होते. तर त्याच्यामुळे संतांनी लोकांना उपदेश केला की तुमचा सन्मार्ग कोणता आहे, तर कोणत्या मार्गाने आपण केलं पाहिजे हे संतांनी समजावून सांगितलं अज्ञजनांना. म्हणून महाराज सांगतात की बाबांनो, आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्याचा तुम्ही नाश करू नका, अभंगाचं पहिलं चरण. अशा रीतीने सांगितल्यानंतर मग ते गायनाचार्य गायन करतात, बरोबर आहे. हा पहिला भाग झाला.